अजित पवार यांच्या एका वक्तव्यानं राज्यातील राजकारण तापलं। बारामती लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून चूक केल्याचे दादांनी जाहीरपणे मान्य केले। अजित पवारांनी ज्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंकडून पराभव झाला होता त्या निवडणुकीबाबत पवारांनी खंत व्यक्त केली। घरात राजकारण आणायला नको होतं, माझं सर्व बहिणींवर प्रेम आहे असं अजित पवार म्हणाले। अजित पवार यांचं वक्तव्य म्हणजे शरद पवार यांच्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे। अजित पवार पुन्हा शरद पवार गटात परतणार का ही चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे। चला पाहूया अजित पवार नक्की काय म्हणाले। एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अजित पवार म्हणाले की बारामतीमधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी पत्नी सुनेत्रा यांना देण्यात आलेली उमेदवारी ही माझी चूक होती अशी कबुलीच त्यांनी दिली आहे। सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, मात्र सर्वच बहिणी माझ्या लाडक्या आहेत। अनेक घरांमध्ये राजकारण चालतं, पण राजकारण घरांमध्ये शिरू द्यायचं नसतं। लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली, मी माझ्या बहिणी विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं। निवडणुकीवेळी पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता, पण आज माझं मन मला सांगतंय तसं व्हायला नको होतं। दादांनी बहिणींबद्दल आपली चूक मान्य केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सुप्रिया सुळे काय म्हणाल्या चला पाहूया। एकतर मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि वाचलेलंही नाही, मी तुमच्याचकडूनही ऐकते, त्यामुळे रामकृष्ण हरी। सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि वाचलेलंही नाही, हे मी तुमच्याकडूनच ऐकते, त्यामुळे रामकृष्ण हरी। एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने अजित पवारांची घरवापसी होणार का असा सवाल सुनील तटकरेंना केला। पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर तटकरे पत्रकारांवर चिडले, त्यांनी पत्रकाराला असे प्रश्न विचारू नका अशी विनंती केली। चला पाहूया सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले। आई वुड लाइक टू रिक्वेस्ट, मैं आपको विनंती करना चाहता हूँ कि प्रेस कॉन्फ्रेंस का भी एक डेकोरम है, डोंट क्वेश्चन अबाउट आवर क्रेडिबिलिटी। When I spoke to you regarding that, we have taken the conscious decision and we'll go with our conscious decision. So आप ऐसे नहीं, आप ऐसे प्रश्न पूछ के कृपया जिस तरीके से एक पत्रकार और जो कुछ नेता संबोधित करता है उनके यहाँ जो डायलॉग रहना चाहिए वो रहने चाहिए, ऐसा मेरा आपको विनंती है। अजित पवारांच्या वक्तव्यामागचं राजकारण काय आहे, ही अजित पवारांची खरंच खंत आहे की राजकीय स्ट्रॅटेजी आहे, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। एक गोष्ट आहे की तुम्ही जसं म्हटलं तसं अजित पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत। जनसन्मान यात्रेअंतर्गत त्यांची पूर्ण दौरा सुरू आहे आणि एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ते प्रत्येक बहिणीला 1,500 असे 3,000 रुपयाची ओवाळणी ते देणार आहेत। येत्या 19 तारखेला रक्षाबंधन आहे आणि 17 तारखेला ती ओवाळणी मिळेल असं ते जाहीर प्रचार सभेत सांगत आहेत। मात्र ते एकीकडे सांगत असते वेळी विरोधी पक्षाकडून किंवा विरोधकांकडून हे सांगितलं जातं की स्वतःची जी बहीण आहे तिच्याशी त्यांचं कोणत्याही पद्धतीचं वक्तव्य होत नाही, कुठल्याही पद्धतीचा डायलॉग नाही, बहिणीसोबत संभाषण नाही आणि असं असतं घरच्या बहिणीला दूर लोटायचं आणि बाहेरच्या बहिणींना जवळ करायचं, अशा पद्धतीचं वक्तव्य विरोधी पक्षांकडून जेव्हापासून यांचा दौरा सुरू झाला तेव्हापासून सुरू झालं। त्यामुळे मला वाटतं हा अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेअंतर्गत त्यांच्या पक्षाचा हे स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो। ही गुगली टाकलेली किंवा कसं असेल आपल्या सर्वांना माहीत आहे की अजित पवार हा तसा मोकळा ढाकळा नेता आहे। मात्र गेल्या काही दिवसामध्ये त्यांनी जी काही त्यांची ब्रँड इमेजसाठी जी काही कंपनी अपॉइंट केलेली आहे ते पाहतात ते सर्व नकली आणि स्टेज वाटायला लागलं आहे। त्यामुळे आता आज त्यांचं जे वक्तव्य ते माझ्यासाठी सुद्धा एवढं शॉकिंग होतं की काल परवापर्यंत ते सुप्रिया सुळेंचं नाव घेत नव्हते, आता अचानक सुप्रिया सुळे कुठे जरी असतील तरी पण मी त्यांच्या यावेळी काही करून झालं तरी मी रक्षाबंधनाला जाईन। आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या वेळी भाऊबीज करण्यात आलेली नव्हती, म्हणजे जुलै महिन्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्हासहित ते साधारण 40पेक्षा जास्त आमदारांसोबत घेऊन निघाले। त्यानंतर येणारी भाऊबीज ही त्यावेळी अजित पवार यांनी बहिणीला काही ओवाळणी घातली नव्हती भाऊबीजेला। मात्र आता म्हणजे ते कालसुद्धा त्यांचं मी ज्यावेळी भाषण बघितलं त्यामध्ये असं होतं की ते हाताला बांधलेलं मनगटाला बांधलेल्या राख्या दाखवत त्यांना म्हणत होते की माझी बहीणच माझी रक्षण करते, त्यामुळे मला काय कुठल्या बॉडीगार्डची गरज नाही, कशाची गरज नाही। आता
एक प्रकार त्याने जे वक्तव्य केलं आहे, मला वाटतं ती स्ट्रॅटेजीचा सुद्धा भाग असेल किंवा ज्या पद्धतीचं फिलर्स येत आहे, ज्या पद्धतीचं राज्यातलं जे काय वातावरण आहे ते पाहता आपलं काय महायुतीमध्ये काही खरं दिसत नाही. तिकीट मिळतील, आमदार राहतील याची काही शाश्वती नाही. त्यामुळे त्याने अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल. दुसरं त्यांचं जे एक वक्तव्य आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार या लोकसभेसाठी निवडणुकीला उभ्या राहिल्या. आता सुप्रिया सुळे यांनी त्यांचा दारुण पराभव केला. दारुण एवढ्यासाठीच म्हटलं पाहिजे की ज्या विधानसभेमध्ये बारामती विधानसभेमध्ये अजित पवार हे विधानसभेचे उमेदवार असतात, जिथून निवडणूक लढतात, तिकडे सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मतं आहेत सुनेत्रा पवार यांच्यापेक्षा. त्यामुळे तो दारुण पराभव होता. अजितदादांच्या कबुलीनाम्यातून अनेक राजकीय प्रश्न निर्माण होत आहेत. अजित पवार हे शरद पवार गटात जाण्याचं पहिलं पाऊल आहे का, अशी चर्चा सुरू आहे. याची अनेक कारणं देखील समोर आली आहेत. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत अजित पवार गटाची मोठी पिछेहाट झाली. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा एकच खासदार निवडून आला. मात्र शरद पवार गटाने 10 पैकी 8 जागा जिंकल्या. या पराभवानंतर अजित पवारांसोबत आलेले अनेक मोठे नेते आणि आमदार परत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला दारुण पराभव अजित पवार यांच्याशी युती केल्यामुळे झाल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील लेखात करण्यात आला होता. अजित पवारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केल्यामुळे राष्ट्रवादीला एनडीए सरकारमध्येही जागा मिळालेली नाही. या सर्व कारणांमुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र खरंच काका पुतण्या एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.